नमस्कार. मालिका नाटक चित्रपट लेखक संघटना आयोजित लेखक सन्मान संध्या त्यातले सर्व सन्मानित आणि उत्स्फूर्त नाट्य स्पर्धेतले सगळे स्पर्धक या सगळ्यांचं मी विवेक आपटे मानचीचा अध्यक्ष म्हणून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. फार वर्ष झाली नाहीत मी तुमच्यासारखा शेवटच्या रांगेत बसून खूप दंग करत होतो. लक्षात ठेवा. गेल्या वर्षीच्या वर्धापन दिनानंतर 8-10 दिवसांनी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी होती. अमेरिकेतल्या रायटर्स गिल्ड म्हणजे इथे जशी मानाची ही लेखकांची संघटना आहे तशी अमेरिकेतली संघटना, त्या रायटर्स गिल्डच्या 11,500 लेखकांनी त्यांच्या मागण्यांसाठी लेखण्या म्यान केल्या. त्या मागण्या मान्य झाल्या, मान्य कराव्याच लागल्या. संघटनेची आणि त्याच्या सभासद संख्येची ताकद ही असते. 2016 मध्ये मानाची स्थापन झाल्यापासून विविध उपक्रम, वर्कशॉप्स या सगळ्यामधून आवड, छंद आणि व्यवसाय असणारे लेखक आणि लिहू इच्छिणारे लेखक असे आतापर्यंत कमी अधिक 350 ते 400 जण मानाजीच्या संपर्कामध्ये आले. त्यांचे उद्देश वेगळे वेगळे होते. दुर्दैवानं काही लोकांना मानाची ही युनियन वाटली. आपण निषेध करू, मोर्चे काढू असा काहीतरी त्यांचा गैरसमज होता. काहींना मानाची ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंज वाटली. इथे आल्यावरती आपल्याला सिनेमे किंवा डायरेक्ट वेब सिरीज लिहायला मिळतील असा त्यांचा गैरसमज होता. काहींना इथे नेटवर्किंग करता येईल असं वाटलं होतं. तर काहींना मानाची हा केवळ गप्पांचा किंवा चकाट्या पिठाचा अड्डा वाटला. पण मानाची एक संघटना, एक असोसिएशन म्हणून जन्माला आली. याच उद्देशाने ती काम करते आहे आणि या पुढेही ती करत राहील. मुळात मला असं वाटतं की मालिका, नाटक, चित्रपट, वेब सिरीज, जाहिरातपट म्हणजे ॲड फिल्म्स, अनुभवपट म्हणजे डॉक्युमेंटरीज, लघुपट म्हणजे शॉर्ट फिल्म्स किंवा अन्य कुठलंही दृकश्राव्य माध्यम असो, त्यामध्ये एकत्र किंवा एकापुढे एक काम करणाऱ्यांची एक साखळी असते. या साखळीमध्ये लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, वितरक, विपणक, जाहिरातदार, सरकारी किंवा खाजगी थिएटर्सचे मालक आणि प्रेक्षक असतात. प्रत्येक माध्यमाच्या गरजेनुसार ही साखळी लहान मोठी होत राहते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या शेवटी प्रेक्षक आणि सुरुवातीला फक्त लेखक असतो. लेखकाशिवाय ही साखळी सुरू होऊ शकत नाही आणि प्रेक्षकापर्यंतच ती जाऊन थांबते. या साखळीतल्या सर्वांची समन्वय साधून परस्पर संवादातून समस्यांचं निराकरण करण्यावरती मानाचीचा विश्वास आहे. कारण कुणी कितीही आणि काहीही म्हटलं तरी या सगळ्यांना एकमेकांची गरज असते आणि गरज राहणार. निर्मात्याला लेखकांची आणि लेखकांना निर्मात्यांची गरज राहणार. एवढ्यासाठीच की लक्ष्मी आणि या दोन्ही, सरस्वती या दोन्ही देवता जरी अतिशय महान असल्या तरी दोघे एकत्र नांदत नाहीत. म्हणून त्यांच्या भक्तांनाही एकमेकांची गरज लागणार हे सत्य आहे. एकमेकांबद्दल मनात अडी असलेले हे लक्ष्मी आणि सरस्वतीचे भक्त जर कटुता सोडून एकत्र आले तर त्यातूनच कुठलीही कला उभी राहू शकते. आणि हे जर सुखाने आणि कायमचे नांदले तर मायबाप प्रेक्षक त्या साऱ्या भक्तांचं पोट कल्याण करतील. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं. पण हे वाटलं तितकं सोपं नाही आहे. ते सोपं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मानाची आजवर करत आलाय आणि पुढेही करत राहील. त्यासाठी या वर्षामध्ये मानाचीने सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे. चित्रपट महामंडळाकडे आपल्या मागण्या सादर केल्यात. लवकरच दूरदर्शन वाहिन्या आणि मालिका, नाटक, चित्रपटांचे निर्माते यांच्यासमोरही मानाची आपलं म्हणणं मांडले. मी असं सतत सांगत आलोय की आपलं घोषवाक्य प्रत्येकाने आपल्या मनाशी रोज एकदा तरी म्हणण्याची गरज आहे. ते घोषवाक्य आहे, एकत्र येऊया, उत्कर्ष साधूया. कारण आपण जर एकत्र आलो नाही तर इथे मागे बॅकड्रॉपवर जे लिहिलेलं आहे तेच करत राहायची वेळ येणार आहे. अर्थात त्याच्या मागे पुढे सायलेंट असलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत असं मला वाटतं. म्हणजे बघा, लेखक व्हायची इच्छा असल्यास आधी शब्द वाचूया, मग वाटलंच तर त्यातून शब्द वेचूया. जर संधी मिळाली तर शब्द लिहूया आणि हाती काहीच लागलं नाही तर मग फक्त शब्दच जगूया. वर उगाच आपली पाठ थोपटत तुकोबारायांचा अभंग आळवत राहूया. आमाघरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू.
पण शब्दांची जर शस्त्रे होण्यासाठी अमेरिकेतल्या रायटर्स गिल्ड सारखे आपली म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या शब्दकारांची सभासद संख्या 11,500 कधी होते हा प्रश्न आहे. ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. एवढी एक गोष्ट आपण गांभीर्यानं घेतली तर पुढच्या वर्षी आपला 10वा वर्धापन दिन आहे. आपण एककातून दशकाकडे जाणार आहोत. तर दसपट झालो तो उत्तमच आहे, पण ते नाहीच जमलं तर निदान दुप्पट चौपट तरी होऊया. त्याशिवाय मानाचीच्या शब्दांचं शस्त्र होणं सोडाच, त्या शब्दाला वजनही येणार नाही. अलीकडच्या काळामध्ये कशावरही वजन ठेवल्याशिवाय किंवा त्यावर वजन पडल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला हवी तशी हलत नाही, हे मी सांगायला नको आहे. बघा, सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रत्येकजण आपली संख्या वाढवण्याच्या मागे आहे. चला आपणही यंदा 400 पार किंवा 500 पार करूया. त्यासाठी मनापासून प्रयत्न करूया, कारण लेखकांचे नाव अनंत अडचणींचा सागर पार करून जाण्यासाठी तेच आवश्यक आहे. धन्यवाद. नमस्कार. प्रचंड संख्येने आलेल्या तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. या उत्स्फूर्त मानाची एकांकिका स्पर्धा या निमित्ताने आणि या सोहळ्याच्या सन्मान संधीच्या निमित्ताने आपल्याच घरातल्या गुणीजनांचा आपल्याला एक कौतुक करता येतं, एक सन्मान करता येतो आणि हे औचित्य आपण आज साधणार आहोत. आणि त्यासाठी ही जी जागा निवडली आहे ती फार महत्त्वाची आहे, कारण सांस्कृतिक सामाजिक चळवळीचं दादर हे केंद्र आहे. इकडे समोरच प्लाझा आहे, यशवंत नाट्यगृह आहे, शिवाजी मंदिरमध्ये आपण आहोत, बाजूला सेना भवन आहे. हे सगळीकडे स्क्रिप्ट लागतंच. तर स्क्रिप्ट हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे लेखक दादरमध्ये उभं राहून बिनधास्त बोलू शकतो. अत्रेही बोलायचे असं म्हणतात, आता पात्रे बोलतायत ते ऐका. तर या सन्मान संध्येची सुरुवात करायच्या आधी जो बदल आपल्या क्षेत्रामध्ये झालेला आहे आणि लेखकांच्या संघटनेपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. जे लेखक शक्यतो 7 ते 9 या वेळेत चर्चा करून घरी जात असत, ते आज दिवसभर इथे उपस्थित आहेत. पूर्वी मी एकांकिका करत असताना एक 25 वर्षांपूर्वी एक विनोद नाट्य क्षेत्रात प्रचलित होता की एक जण बद्धकोष्ठाने आजारी आहे, त्याचं काही होत नाही आहे, तो डॉक्टरकडे जातो. अहो काही होत नाही. तो डॉक्टर विचारतो काय करता तुम्ही? मी कलावंत आहे. मग हे 20 रुपये घ्या आणि 2 वडापाव खा, म्हणजे काहीतरी होईल. तर अशा पद्धतीचं चित्र त्यावेळी उभं केलं जात होतं. पण नाउमेद न होता सर्व कलावंत आणि लेखकांनी एक एक टप्पा पुढे जात आज इतकं लौकिक मिळवलेलं आहे की बक्षीस स्वीकारायलाही काही लोकांकडे वेळ नाही. सो या पद्धतीचं काम आता लोक लेखक करतायत आणि ते अभिमानाचं आहे अत्यंत. या सोहळ्यातल्या पहिल्या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. हे पुरस्कार तुमच्यासमोर इथे दिसलेले आहेत, या दिसत आहेत. लाल रंगाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या आत्ता आपण वितरित करणार आहोत आणि एकांकिका स्पर्धेला नंतर. बरोबर. सुरुवातीचा हा सन्मान आहे व्यावसायिक नाटक. शिवाजी मंदिरच्या व्यासपीठावर आपण उभे आहोत. हे नाट्यगृह आहे आणि व्यावसायिक नाटक, त्यामुळेच आपण पहिला सन्मान देऊन सुरू करूया. तो सन्मान प्राप्त झालेला आहे यावर्षीचा मानाची लेखक सन्मान संध्या व्यावसायिक नाटक अस्तित्व, स्वप्नील जाधव. पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो ज्येष्ठ लेखक अरविंद औंधी यांना. धन्यवाद.
अनेक मान्यवर आज इथे आलेले आहेत. मी विशेष उल्लेख करेन की प्रकाश बुद्धिसागर सर आलेत आणि उत्स्फूर्त एकांकिकेसाठी तुम्ही सगळे आलायत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा कॉन्सेप्ट किंवा ही संकल्पना काही दशकांपूर्वी ज्यांना सुचली, जे या संकल्पनेचे जनक आहेत आणि पुढे जाऊन अनेक कलावंत, लेखक, दिग्दर्शक या स्पर्धेच्या मुशीतून घडले, ते आपल्या सर्वांचे लाडके सुहास कामत सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. एकांकिका स्पर्धेच्या वेळी आम्ही त्यांचा सन्मान करणारच आहोत, त्या बक्षीस वितरणाच्या वेळी. पुढील पुरस्कार इथे आहे तो चित्रपटासाठी. चित्रपट माध्यम सुद्धा आता विस्तारित चाललेला आहे आणि कथेपासून संवादापर्यंत बरीचशी मेहनत या माध्यमात असते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कथेने सुरुवात करूया. मानाची लेखक संघटना आयोजित प्रशंसनीय लेखन सन्मान चित्रपट कथा हा सन्मान दिला जातोय तेंडल्या या चित्रपटाच्या कथेसाठी सचिन जाधव यांना. आणि पुरस्कार देण्यासाठी मी चारुदत्त भागवत यांना आमंत्रित करतो. सचिन, या निमित्ताने ओळखी होतात. नाही, म्हणजे तेंडल्या सिनेमा तो लिहितो काय मला माहित नसतं, तो कुठे राहतो, काय करतो, पण त्याची जी फिलिंग असते ती मॅच होते कुठेतरी. आणि परीक्षक जेव्हा सांगतात की त्याला पुरस्कार मिळतो तेव्हा भारी वाटतं एक लेखक म्हणून. पुढील पुरस्कार आहे चित्रपटाच्या पटकथेसाठी आणि तो दिला जातोय सरला 1 कोटी या चित्रपटाच्या पटकथेसाठी नितीन सुपेकर यांना. मी आनंद मसलेकर सरांना मी पारितोषिक सन्मान करण्याची विनंती करतो. अभिनंदन आणि धन्यवाद. चित्रपटाच्या संवादांसाठी सन्मान केला जातोय ज्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीयेत, परंतु त्यांनी दूरध्वनीवर कळवलेला आहे. तो सन्मान त्यांच्या घरी जाऊन आम्ही देणार आहोत, पण त्यांचं नाव इथे घेणं हे औचित्यपूर्ण ठरेल. बाईपण भारी देवा या सिनेमाच्या संवादासाठी वैशाली नाईक यांना तो आपण सन्मान देणार आहोत. कौस्तुभ देशपांडे आलेत का? प्रायोगिक नाटक हा एक वेगळा विभाग आहे जो मुख्य स्ट्रीमसाठी लोक घडवत असतो, तिथे ताऊन सुलाखून. प्रायोगिक नाटकासाठीचा पुरस्कार कौस्तुभ देशपांडे यांना जातोय 5 फुटांचा बच्चन या त्यांच्या प्रायोगिक नाटकासाठी. तो देण्यासाठी मी विनंती करतो की राजेश देशपांडे यांनी मंचावर या. तो 5 फुटाचा बच्चन आमचा 6 फुटाचा बच्चन आहे.
सिनेमासाठी या कथा पटकथा संवादावर काम केलं जातं त्यांना थोडी स्पेस असते लिखाणासाठी. पण मला वाटतं की चॅलेंजिंग असतं ते गाणी लिहिणं. कविता आपल्याला आपल्या सुचत राहतात, आपण लिहितो. पण गीतकार हा म्हणजे गीत लेखन हा खूपच त्यातला टास्क आहे, कारण तो त्या 3-4 ओळींमध्ये किंवा 3-4 मिनिटांच्या गाण्यांमधून तो प्रवास मांडायचा असतो. आणि खूप चांगले गीतकार मराठीला सातत्याने लाभलेले आहेत, नाग देशपांडेंपासून ते पुढे. अर्थात ते सिनेमासाठी लिहित होते की नाही माहीत नाही, पण गीतकार हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि गेली बरीच वर्ष सातत्याने मराठी चित्रपटसृष्टीला खूप चांगली गाणी देणारा, अतिशय वैविध्यपूर्ण गाणी देणारा गीतकार या सन्मानाचा मानकरी ठरलेला आहे. त्याच्या रंग जरा असा ओला या गीतासाठी आणि माझा मित्र आणि माझा आवडता गीतकार क्षितिज पटवर्धन, जोरदार टाळ्या. मी श्वेता पेंडसे यांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान प्रदान करावा. थोडं सेंटरला आहे ना. यानंतर वळूया मालिकांकडे. मालिका नसत्या तर काय झालं असतं हे आपण अंदाज बांधू शकतो, कारण अनेक कलावंतांच्या समृद्धीच्या मागे, त्या महामार्गावर समृद्धीच्या या मालिका अत्यंत ठामपणे ना अपघात करत उभ्या आहेत. आणि मालिकांचं म्हणजे एकाला मी विचारलं की अरे तू काय भेटत नाहीस आजकाल, तर तो म्हणायला लागला की अरे नाही रे, मी माझं काय घेऊ नको मनावर, मी मॅगी खाऊन दिवस काढतोय. तर मी त्यातून पॉझिटिव्ह एवढं घेतलं की त्याच्याकडे जेवायला 2च मिनिटं आहेत, एवढा तो बिझी आहे, त्याला पोळ्या लाटायला वेळ नाही. तर अशी मालिकेमुळे ही पॉझिटिव्हिटी आली. तर हे सगळं पॉझिटिव्हली घेत आपण पुढे जाऊया. मालिकेचे कथा पटकथा संवाद आणि गीतलेखन असे म्हणजे शीर्षक गीत असे पुरस्कार आहेत. त्यापैकी कथेसाठी ज्याला मिळालेला आहे तो आपला मानाजीचा सदस्य आहे. ज्या चॅनलच्या कथेसाठी त्याला मिळाले त्याच चॅनलच्या मीटिंग मध्ये तो अडकलाय. त्याची आयरनी अशी असते, तर त्यालाही आम्ही घरी जाऊन देऊ, अर्थात पुरस्कार. तर त्याचं नाव आहे, मालिकेचं नाव आधी सांगतो, सोनी मराठीवरची तुझं माझं सपान, कुस्तीगीर मुलगी आणि तिच्या लाईफवरची ती गोष्ट आहे. आणि खूप छान गोष्ट आहे. आणि लेखक आहे स्वप्नील गांगुर्डे. पटकथेसाठी आपण त्याच चॅनलवरच्या मालिकेला आपण पुरस्कार देतोय. प्रतिशोध त्या मालिकेचं नाव आहे. राकेश सारंग सर आणि अनिल पवार सर अद्याप पोहोचू शकले, मला वाटतं ट्रॅफिकमध्ये आलेत. सर आलेत. जोरदार टाळ्या राकेश सारंग सरांसाठी. आणि मी पुरस्कार प्रदान करण्यासाठी मंचावर बोलवतोय पुरुषोत्तम बेर्डे, आपल्या सर्वांचे लाडकी आणि मानाचे आधारस्तंभ. राकेश सर गेली 40हून अधिक वर्ष या मालिकेच्या विश्वामध्ये काम करतायत. 100हून अधिक मालिका त्यांनी निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखन केलेलं आहे. आणि त्यांच्या सातत्याला आमच्यासारखे लोक सलाम करून लिहायला बसतात किंवा काही करतात. सर खूप खूप अभिनंदन.
घाबरू नका, प्यायला होतं, तुम्हाला वाटेल कार्यक्रम वाढवायचा की काय ना. आपल्याला एकांकिका स्पर्धेवर जायचं लगेचच. संवाद मालिकेच्या संवादासाठी हा सन्मान या सुद्धा आपल्या सभासद आहेत आणि स्टार प्रवाहावरच्या मालिकेसाठी त्यांना हा पुरस्कार त्या संवादांसाठी मिळालेले आहेत. त्यांच्या घरच्या काहीतरी एमर्जन्सीमुळे ते येऊ शकलेले नाहीत. मी म्हटलं लेखक बिझी आहेत आणि खरंच आहेत. मालिका लिहिणारे, चित्रपट लिहिणारे, नाटकं लिहिणारे सगळेच छान बिझी आहेत. तर त्यांनाही आम्ही घरी जाऊन सन्मानित करणार आहोत. त्यांचं नाव आहे मिथिला सुभाष आणि मालिका आहे शुभविवाह. पुन्हा एकदा शीर्षक गीत, मालिकेची अख्खी कथा सांगणारं किंवा त्या कथेचा आभास निर्माण करणारं शीर्षक गीत लिहायचं असतं. पुन्हा एकदा कठीण असतं ते. आणि यावर्षीचा हा प्रशंसनीय लेखन सन्मान मालिका शीर्षक गीतासाठी मिळालेला आहे सिंधुताई माझी माई या मालिकेसाठी आदिती मारणकर यांना. मी उर्वी बक्षी यांना विनंती करतो आपल्या संस्थेच्या कोषाध्यक्ष की त्यांनी हा पुरस्कार प्रदान करावा. मित्रांनो, फक्त टेलिव्हिजन किंवा म्हणजे मानाची मालिका, नाटक, चित्रपट असं जरी असलं तरी लेखन करणारे हे सगळेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रात लेखन करणाऱ्या सर्व मान्यवरांचा जास्तीत जास्त समावेश करता यावा या सन्मानार्थींच्या यादीमध्ये असा प्रयत्न आहे. म्हणूनच एक अत्यंत महत्त्वाची वेगळी लेखनाची बाजू आहे ती म्हणजे वर्तमानपत्रात दर आठवड्याला जी नाट्यसमीक्षा लिहिली जाते, ज्यामुळे अनेक नाटकांना त्यातले चांगले गुण किंवा अजून काय व्हायला हवं या गोष्टी कळतात. प्रेक्षकांना नाटकांबद्दल कळत जातं आणि तसं म्हणायला गेलं तर ते जोखमीचं काम आहे. कारण खरं लिहिणं त्यात अपेक्षित असतं आणि असं खरं लिहिणं कुणाला दुखावलं जाईल का कोणी किंवा काय. आता राजू जोशी सर पण तो अनुभव घेत आहेत गेली काही वर्ष, पण गेली 25 ते 30 वर्ष सातत्याने उत्कृष्ट नाट्य समीक्षक म्हणून ज्यांचा या क्षेत्रामध्ये गौरव केला जातो आणि ज्यांच्या समीक्षेला एक वजन आहे ते आपल्या सर्वांचे लाडके समीक्षक या सन्मानाचे, नाट्य समीक्षेसाठीच्या सन्मानाचे मानकरी ठरलेले आहेत. आणि काय योग आहे बघा, ज्यांनी भल्या भल्या नाटकांचं पितळ उघडं पाडलंय त्यांना पितांबरी प्रोडक्ट्सचे विश्वास दामले त्यांचा सन्मान करणार आहेत. जोरदार टायमी स्वागत करूया रवींद्र पाथरे सर यांचं आणि पितांबरी प्रोडक्ट्सचे विश्वास दामले सर. खूप आभारी आहे. पुढच्या अशाच वेगळ्या बाजूने लेखन करणाऱ्या एका मान्यवराचा आपण सन्मान करणार आहोत. हल्ली आपण शेअर मार्केट किंवा बाकीच्या ज्या गुंतवणूक किंवा अर्थसाक्षरता हा मुद्दा आपल्यासाठी अर्थात खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला तो फार उशिरा कळलाय, पण तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वर्तमानपत्रातून त्यावर सातत्याने सदर लिहिलं जातं की तुमची गुंतवणूक आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचं लिखाण असतं ते, कारण त्यातला तज्ज्ञच त्यासाठी लागतो. त्यासाठी आपल्याकडे ज्यांना पुरस्कार दिला जातो ते बँकिंगच्या क्षेत्रामध्ये आणि ओव्हरऑलच इकॉनॉमी सेक्टरमध्ये खूप वर्ष 35-40 वर्षाचा वर त्यांचा दांडगा अनुभव आहे आणि उत्तम स्वतः लेखक, अनेक नाटकं लिहिलेली आहेत, टेलिव्हिजनचे प्लॉट्स लिहिलेले आहेत. आता ते अर्थसाक्षरता विषय सदर लिहितात आणि त्यांना आपण हा सन्मान अर्थ बँकिंग सदर या लिखाणाबद्दलचा हा सन्मान आहे आणि त्यांचं नाव आहे आपले राजीव जोशी सर. हा पुरस्कार देण्यासाठी मानाकीचे अध्यक्ष विवेक आपटे सर यांना मंचावर बोलवतोय.
काय नाव बाळ तुझं? घे गुलाब घे. हा, ही बबडी आहे की एफडी आहे? पुन्हा एकदा एक वेगळी बाजू शेवटच्या पानावर आल्या. गणेशोत्सव हा आपल्या सर्वांना माहिती आहे, परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची. आणि आम्ही पुस्तकात वाचलं होतं की टिळकांनी तो या उद्देशाने सुरू केला, पण तो कधी तसं दिसत नाही. 90, 95, 2000 नंतर तसा कधी दिसलं नाही की त्या उद्देशाने तो चालू आहे असं वाटावं. तर काही मंडळं मात्र आहेत अजूनही. लोकसत्तासारखं एक व्यासपीठ आहे जे स्पर्धा घेतं की गणेश देखावा आणि त्याची संहिता लिहिली जाते, त्याचं सामाजिक प्रबोधन किंवा इतर कुठल्या सामाजिक भान देणाऱ्या गोष्टींचं सादरीकरण केलं जातं आणि तिथे प्रचंड गर्दी करून लोक ते बघतात आणि कुठल्याही कोणाचं डोकं आपटलं जात नाही, त्याला बाजूला केलं जात नाही, तिथे बसून त्यांना बघायला दिलं जातं. तर अशासाठीच कदाचित गणेशोत्सव असावा असं मला आपलं लहानपणी इतिहास शिकलो म्हणून. बाकी आपल्याला काय राजकारणातलं काय करायचं. तर त्या संहिता सातत्याने लिहून जवळजवळ 11 वर्ष सतत पहिलं बक्षीस मिळवणं आणि त्या मांडवामध्ये, त्या मंडपामध्ये स्त्री भ्रूण हत्येपासून रजोनिवृत्तीपर्यंत बाईच्या जगण्यातल्या प्रत्येक पैलूवर, मासिक पाळीपासून ते लहान मुलांच्या लैंगिक शोषणापर्यंत अनेक विविधांगी विषयावर त्या बुद्धीच्या देवतेच्या समोर ते एक 5 मिनिटाचं करून लाखो लोकांपर्यंत ते पोहोचलेलं आहे आतापर्यंत. आणि या संहिता लिहिण्यात ज्यांची हुकूमत आहे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यांचं नाव आहे विजय कदम आणि मी आमंत्रित करतो सन्मान करण्यासाठी विठ्ठल सावंत आणि विजय टाकळे यांनी. वेगवेगळ्या मंडळात करतात. चेंबूरला बरीच मंडळ आहेत, घाटकोपर, बऱ्याच ठिकाणी त्यांच्या संहिता असतात. मानाची लेखक संघटना ही सगळ्या लेखकांसाठी चालवलेली आहे, आपण सगळे जाणता. त्या संस्थेचं कार्य पुढे नेण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने वेळ काढून वर्गणी भरून मदत करत असतो. आणि काही विशेष उल्लेखनीय कार्य करणारी माणसं आहेत की ज्यांच्या अस्तित्वाशिवाय काही लागतातच माणसं अशी की जी तो पसारा आवरून ठेवतात आणि त्यामध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन सतत देत असतात. अशा काही खास लोकांचा इथे आम्ही सन्मान करणार आहोत. त्यापैकी पहिलं नाव म्हणजे तुम्ही सगळेच ओळखता आणि प्रसिद्धीशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, आपण पोचलो पाहिजे लोकांपर्यंत. तर आपले जे प्रसिद्धी विनायक आहेत आपल्या संस्थेचे, ज्यांनी अत्यंत आपुलकीने ही संस्था पुढे नेण्यात, उभी करण्यात आपला वाटा उचललेला आहे, त्यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. आणि त्यांचं नाव आहे गणेश गारगोटे. फार भारी वाटते त्यांचा सन्मान करताना. मी डॉक्टर अलका नाईक यांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान करायचा आहे. थँक्यू गणेश सर. हे जे सगळं स्क्रीन्स लावलेले आहेत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, बॅनर्स, आणि हे पुढे पण आहे वाटतं, तर अशा अनेक गोष्टींची छपाई, प्रिंटिंग आणि या सगळ्यांमध्ये नेहमी आपल्याला
मदत करणारे संस्थेचे सभासदच आहेत आणि आपला त्यांचा खूप मोठा व्याप आहे तो सांभाळून स्वतः फिजिकली हजर राहून धावपळ करणारे उमेश उमा शेख, मी खलिदा शेख यांना हा पुरस्कार हा सन्मान करण्याची विनंती करतो. भरत दाभोळकर सर आलेले आहेत, त्यांना त्यांचं स्वागत पहिल्यांदा जोरदार टाळ्या. आणि पितांबरी प्रोडक्ट्सने स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल त्यांचेही आभार, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तिसरं एक नाव आहे जे फार महत्वाचं आहे, डिजिटल हे जे काही लोगो वगैरे सगळं बनलेले आहेत मानाचीचे, तर ते सगळे बनवणं आणि ती सतत वेगवेगळ्या फॉन्ट आणि कॅलिग्राफी आणि टायपोग्राफीचं आपल्याला सतत मदत करत राहणारे, ज्यांचं आत्ता तुम्ही बघितलं असेल तर शिवशाही आणि विठाई ज्या बसेस धावतात ते डिझाईन सुद्धा त्यांचं आहे. असे आपले सगळ्यांचे लाडके, मला वाटतं तो इलेक्शनच्या कामातच आहे. अमोल आलाय का? नाही. अमोल मटकर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आजच्या या कार्यक्रमासाठी शिवाजी मंदिर ही यासारखी वास्तू आपल्याला उपलब्ध करून दिली. आज आपण शिवाजी मंदिरच्या विशेष सहयोगाने हा पूर्ण घाट घातलेला आहे आणि त्यातील काही मान्यवरांचा इथे आम्ही सन्मान करणार आहोत. मी मंचावर आमंत्रित करतो श्री बजरंग चव्हाण, कार्यकारी विश्वस्त शिवाजी मंदिर, आणि आपले म्हणजे सगळ्यांनाच पत्रकार म्हणून माहीत असलेले ज्ञानेश महाराव सर. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी अरुण घाडीगावकर सरांना बोलवतो. खूप खूप आभारी आहे सर. हो नक्कीच. ह्या सर्व सन्मानार्थींना जी पिशवी दिली जाते त्यामध्ये काही पुस्तकं आहेत जी आपल्या सभासदांनी लिहिलेली आहेत आणि त्यातील एक आहे खलिदा शेख यांचं गुलदस्ता हिंदी कवितांचं आणि आगाज नावाचं एक पुस्तक, आणि सुलभा चव्हाण यांचं मनोमनी हे पुस्तक. आणखीन एक पुस्तक आहे त्याचं नाव मी पुढे घेतो. शिल्पा तुझं कुठलं आहे? नंदिनी, शिल्पा गंजी यांचं नंदिनी, अशी पुस्तकं आपण त्यासोबत देतो आहे. सो आता आपण मुख्य पुरस्काराकडे वळणार आहोत. लेखन कारकीर्द गौरव. 3 वर्षापूर्वी जेव्हा हा कार्यक्रम सुरू झाला सन्मान लेखकांचा करायचा, तेव्हा एक बक्षीस ज्याला आपण गेली अनेक वर्ष सातत्याने अनेक पिढ्या त्यांच्या लेखनातून प्रेरित झाल्या आहेत आणि अनेक प्रेक्षक, लाखो प्रेक्षकांनी त्या लेखनाचा आनंद लुटलाय, अशा कुठल्या तरी मान्यवराला लेखन कारकीर्द गौरव देऊन सन्मानित करावं ही कल्पना आली. आणि त्या वर्षीच्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी होते पुरुषोत्तम बेर्डे सर, जे आपल्या उपस्थित आहेत. दुसऱ्या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी होते गंगाराम गवाणकर सर, ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि यंदा अत्यंत आनंद होत आहे की या वर्षीचा हा जो लेखन कारकीर्द गौरव आहे, जो अशा एका ज्येष्ठ लेखकाला, म्हणजे आम्ही
त्यांनी स्वीकारायची तयारी दाखवली. ह्यातच आमचं सगळं, आम्ही केलेल्या सगळ्या कष्टाचं मोल आहे. कारण अक्षरशः हिमालय एवढं कर्तृत्व आहे त्यांचं. अनेक नाटकं लिहिलेली आहेत त्यांनी. आणि मी आता त्यांच्याबद्दल त्यांच्या मानपत्रात बोललं जाईलच. मी विनंती करतो मानाचीचे अध्यक्ष विवेक आपटे सर आणि गेल्या वर्षीचे या पुरस्काराचे, या सन्मानाचे विजेते गंगाराम गवाणकर सर यांना, की त्यांनी ज्येष्ठ लेखक आणि यंदाच्या 2024च्या मानाची लेखन कारकीर्द गौरव सन्मानाचे सन्मानार्थी श्रीयुत सुरेश खरे सर. मानाचीचे अध्यक्ष विवेक आपटे आणि त्यांचे सर्व शिलेदार आणि आपण सगळे मानाचीचे सदस्य, लेखक, कलाकार, रंगकर्मी, गुदस्ता म्हाका पुरस्कार गावलेलो होतो मानाचीचो. ह्या वर्षी खरे साहेबांना पुरस्कार गावलेलो असा. आणि विवेक आपटे म्हणाले की गेल्या वर्षापासून अशी प्रथा असा की गेल्या वर्षी जेंका मिळतात आणि पुढच्या वर्षी त्यांना देवचा, तुम्ही काय करून येवा म्हणून मी येले. आणि मला अतिशय आनंद होतोय आज. हा योगायोग आहे. या शिवाजी मंदिरला शिवाजी आपलं खरे साहेब आणि माझं अतिशय जवळचं नातं आहे. ते माझ्यापेक्षा सर्वार्थाने ज्येष्ठ आहेत. आणि याच रंगमंचावर 1973 साली सुरेश खरेंच्या सखी शेजारणी या नाटकामध्ये मी बॅकस्टेजला 15 रुपये नाईटमध्ये काम करत होतो. आज योगायोग कसा आहे, त्यांनाही पुरस्कार यावर्षी मिळतोय आणि तो माझ्या प्रदान करायचा आहे. गंमत अशी झाली होती, मी बॅकस्टेजला का आलो, मी भारत सरकारच्या नोकरीत होतो आणि मला असं एक होतं की कधीतरी व्यावसायिक रंगमंच आपण पदार्पण करावं. आणि त्यावेळेस मोहन तोंडवळकरने माझे अतिशय जवळचे संबंध होते. आणि त्याच्यामध्ये लीलाधर कांबळी हा त्यांचा उजवा हात होता. लीलाधर म्हणाला, जरा बघ रे मग एखाद्या नाटकात जर संधी गावली तर म्हणे आता सखी शेजारणी जोरात चालू असा, त्याच्यात ये तू, 15 रुपये नाईट गावतेली. आणि त्यावेळेस कलायभाऊचा मॅनेजर होते सखाराम म्हात्रे. सखाराम म्हात्रे म्हणजे अख्ख्या इंडस्ट्रीचा सर्वा. आणि त्याच्या हाताखाली आम्ही 4 बॅकस्टेजला माणसं होतो. त्याच्यामध्ये मी एक, गोट्या सावंत, दादा गोडकर आणि प्रशांत टिपणीस. 15 रुपये नाही. जेवायला जरी बसलो तरी एका पापडाच्या वर जास्त पापड खायचा नाही. एके दिवशी जेवताना असा पंखा होता, टेबल फॅन, पापड उडून गेला. तर म्हटलं माका एक पापड दे. म्हणजे बॅकस्टेजच्या माणसाला जास्त पापड मिळते, एकच पापड खायचा. अरे म्हटलं वाऱ्याने उडून गेला तो, ते मला माहिती आहे, पापड खायचा नाही. असा सखाराम म्हात्रे. आणि सखाराम म्हात्रेची स्पेशालिटी अशी होती, कुठल्याही अफलातून नटीच्या खांद्यावर तो हात टाकायचा. आणि नाही म्हणायची हिंमत नव्हती, कारण तो कास्टिंग मॅनेजर होता. आणि जेव्हा मोहन तोंडवळकरांच्या कुठल्याही नाटकाचं कास्टिंग व्हायचं तर सखाराम म्हात्रे पुढाकार घ्यायचा. आणि कधी कधी काय बोलता म्हणत, तुमका काय कळता, मला मी सांगतो तुम्हाला काय ते. एके दिवशी एका नाटकाच्या वेळेस मी सांगतो तुम्हाला, कास्टिंग व्हायची होती आणि अनेक नट्यांची नावं आली. तर एके दिवशी काय म्हणाले, मला मी आता सखाराम म्हात्रे बोला, मी आता शेवटचं नाव सांगतो, पुन्हा नाव सांगणार नाही. अमुक नटी, आता ते नाव सांगत नाही, जाऊ दे. का भाऊ ते खांद्याने अभिनय करते. शंभूराजे नाटकाच्या वेळेस किस्सा सांगतो. सखाराम म्हात्रेने सगळे चाललं होतं कास्टिंग आणि खूपशी संभाजी आले, येत होते, जात होते. आणि मोहन तोंडवळकरची एक स्टाईल होती,
एक सदग्रस्त आले, ते म्हणाले ते सकारामात्रेच आणलं होतं. हो कसं, हा कसा दिसतो तुम्हाला? का बच्चे व त्याचं नाक इतकं जाळेल म्हणजे 0 नंबरची कानच मारली तरी नाक धारदार होणार नाही, असा तो सकाराम मात्रे. आणि मग सखी सजाणीचा वेळचा किस्सा आहे त्याचा, की सुरेश करेंचं सखी सजाणी नाटकामध्ये एक मनोगत होतं. म्हणजे लेखकाचा मनोगत म्हणून सुरुवातीला वाचन व्हायचं. जेव्हा बाहेरगावी प्रयोग असायचे ते सकाराम मात्रे वाचायचा. जेव्हा मुंबईत जेव्हा प्रयोग असायचे आणि खरेच उपलब्ध असायचे ते स्वतः वाचायचे, बरोबर ना? आणि सकाराम मात्रे जेव्हा वाचायचं मनोगत लेखकाचं, त्या अंगावर काटा यायचा, हिंसक विचार मनात यायचे. कारण तो 16चा 16 काढायचा, 16 काढायचा. आणि मी म्हणायचो ना, अशा ह्या मे महिन्यामध्ये तोंडाकडे दौरा काढला होता विदर्भ मराठवाड्याचा, आणि मी थरथरायचो. म्हटलं काय असा चुकीचं वाचतो सगळं. आणि त्याच्यामध्ये कास्टिंग शरद तळवळकर, सकाराम म्हात्रे, पद्मा, सौंदर्याचा आटोबा पद्मा चव्हाण, मंगला संकरी, बाप माणसं होती सगळी. मी म्हणत कधीतरी मला वाचायला मिळावं, जीव तडफडायचा. आणि शेवटचा बरोबर कल्याणला होता आणि योगाने याची डोळ्याची साथ आली होती आणि सकाराम माझे डोळे आले. त्या डोळ्यांनी मला वाचवलं. सकाराम मात्रे म्हणाले, सकाराम भावे म्हणाले की गंगाराम तू आज वाच. आणि मी वाचायला घेतल्यानंतर विंगेमध्ये आतमध्ये रंगपटामध्ये पद्मा चव्हाण आणि मंगलाचं एकदम भार आलं. आज कोण वेगळं वाचतोय? तर मी वाचवलं. वा म्हणजे चांगलं वाटतं, तुम्ही काय करता? मी काय माझं माझा बायोडेटा वगैरे काय सांगितलं नाही. तर म्हणजे बरं झालं सकाराम माझे डोळे तुम्ही वाचताय म्हणून वाचलं. आणि त्यानंतर जो प्रयोग होता तो इथे या शिवाजी मंदिरला 1973ची गोष्ट आहे. आणि पहिल्या रंगेमध्ये सुरेश खरे साहेब आणि मोहन तोळकर बसले होते. आणि काय झालं होतं, सकारामध्ये ते एकाच वाक्याची भूमिका होती, रामाची भूमिका होती. आणि त्याला रामाला विचारतं असं असं केलंच का रे? आणि ते मग होतं एक वाक्य होतं, जळलं कुठे काय असं बोलायचं. ते मी कोकणातलं असल्यामुळे ते बाल्या लोकांची स्टाईल मला लागते. तळवळकरने मला असं विचारलं, हो का रे असं कसं केलं का तू? मी म्हणलं जल्ला कुठं काय, जल्ला कुठं काय असं म्हटल्याबरोबर शरद तळवळकर इकडे ना मंगला संकरित की पद्मा चव्हाण इकडे. सुरेश खरे साक्षीला आहेत. मोहन तोंडवळकर असे होते, म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतो मी, ते सहसा कुणाला बुकिंग जरी हाऊसफुल असलं तरी त्यांचा चेहरा पडलेला असायचा. आणि कुठल्याही नटीने म्हणजे कुठल्याही नटाने जरी चांगलं काम केलं तर त्यांचं काय वा एवढंच ते म्हणायचं. पण त्या दिवशी मी असा भाग्यवान की सुरेश खरे साहेब आणि मोहन तोडकर विंगेत आले मला मिठीवाले. हे म्हणाले, अरे वा वा वा, मला असं रामा मिळाला. तोच आज गंगाराम गवाणकर. आम्ही 31 मानाची पुरस्कार मिळाला. लेखकाची मानाची संघटना, लेखक मालिका नाटक चित्रपटाची संघटना आहे. एका लेखकाचा दुसऱ्या लेखकापर्यंत कसा प्रवास होतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आज एक बॅकस्टेजचा माणूस नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष होतो, तेही नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आहे, मी नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष आहे. आणि बॅकस्टेजच्या माणसाने एका फार मोठ्या ज्येष्ठ लेखकाला पुरस्कार मानाची संघटनेच्या तर्फे आता विनय आपले येतीलच. मला खूप आनंद होतोय की ही मानाची संघटना तशी आता कोवळी आहे, पण आता हे सगळं रूप जे एकंदरीत निर्माण झालंय ती फार अशी फोपावते आहे. आणि अशीच फोपावत राहतो अशी मी सदैव व्यक्त करते. माका याची बोलूक संधी दिला त्यामुळे सगळे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण लेखन कारकीर्द गौरव या सन्मानाकडे वळूया. त्यासाठी मी आणखी काही मान्यवरांना मंचावर आमंत्रित करतोय. पहिले या पुरस्काराचे पहिले मानकरी पुरुषोत्तम बेर्डे सर, भरत दाभोळकर सर आणि मानाचे अध्यक्ष विवेक आपटे सर या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण सुरेश खरे सरांचा लेखक कारकीर्द सन्मान करणार आहोत. जोरदार टाळ्या होतील.
एकांकिका वाचून मी सुरेश खरे सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील आमचे मान्यवर आणि रसिक बंधू भगिनींनो, 60व्या वर्षानंतर तुम्ही ज्येष्ठ नागरिक होता आणि मग तुम्हाला तुमचे हळूहळू सत्कार व्हायला लागतात. तो सत्कार तुमच्या कर्तृत्वाचा नसतो, तो फक्त ज्येष्ठत्वाचा असतो. त्याकरता कर्तृत्व करायला लागत नाही. 7 ते 70 आणि 70 ते 80, 70 ते 80 हे जे दुसरं पर्व आहे, त्या दुसऱ्या पर्वात तुमच्याकडे तुम्ही जे लेखक असाल तर प्रस्तावना, मार्गदर्शन, नंतर उद्घाटन वगैरे अशी निमंत्रणं येतात. आणि 80व्या वर्षानंतर जे पर्व सुरू होतं ते निव्वळ सत्कारांचं पर्व असतं. आज इथे या रंगमंचावरती उभं राहिल्यावरती माझ्या मनात अनेक भावना दाटून राहिलेत. विशेषतः आमचे मित्र गंगाराम गवाणकर यांनी बोललं, त्यानिमित्ताने या रंगमंचावरती मी स्वतः लहान मोठ्या भूमिकेतून उभा राहिलेलो आहे. माझ्या नाटकांचे शेकडो प्रयोग या रंगमंचावरती झालेले आहेत. आणि प्रेक्षकात बसून इथे त्या जवळजवळ गेल्या 40 वर्षातली अत्युत्कृष्ट नाटकं मी इथे प्रेक्षकात बसून पाहिलेली आहेत. त्यामुळे माझ्या रंगमंचाशी माझं भावनिक नातं आहे. आणि ते हे करताना, आज माझा सत्कार स्वीकारताना माझ्या खूप त्या रंगमंचावरती जिथे माझ्या लेखकांनी पहिली पावलं टाकली, त्या रंगमंचावरती आपला सत्कार व्हावा यामध्ये किती मला वाटत असेल हे मला शब्दात वर्णन करून सांगता यायचं नाही. खरंच तो विचार येतो असे सत्कार स्वीकारताना की आपण असं काय कर्तृत्व केलं. एक आहेत नावावरती 30-31 नाटकं जमा आहेत, पण खरोखर कर्तृत्व होतं का, मला कधी कधी प्रश्न पडतो. कारण नाटकं लिहिली मी ती त्या काळी आनंदाकरता लिहिली. अक्षरशः त्यांनी किती प्रेक्षकांना आनंद दिला, किती प्रेक्षकांना दुःख दिलं, किती प्रेक्षकांना निराशाभंग दिला, हा वेगळा विषय आहे. पण ते करताना माझ्या मनात कुठेही कर्तृत्व वगैरे ह्या कुठच्याही गोष्टी नव्हत्या. मी लिहित गेलो, ते होत राहिलं आणि झालं. पण आज मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या नाटकामध्ये जवळजवळ 250-300 जी कॅरेक्टर्स आली, जे मी स्वभावचित्र किंवा सही निर्माण केली, ही काही आकाशातून पडली नाहीत. मी एव्हीटीव्हीच्या माझ्या सभोवतालच्या माणसूनच निवडली. आणि ते प्रत्येक नाटक लिहिताना जे जे पात्र लहान मोठं कुठचंही असो, ते पात्र रंगवताना मी त्या पात्रांच्या सुखदुःखाशी एकरूप होत होतो. ती माणसं जेव्हा रडत होती तेव्हा माझ्या डोळ्यातही अश्रू यायचे लिहिताना, आणि ते जेव्हा हसायचे तेव्हा मी हसत होतो. आणि मग असा विचार येतो की या माझ्या कसं पाहिजे छोट्याशा आयुष्यात मी माझं छोटंसं आयुष्य समजतो. पण माझा आजचा केवळ 86 वर्ष पूर्ण आहेत, मला अजून 14-15 वर्ष आहेत त्याच्यामध्ये. तर या 86 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी 250-300 माणसांच्या जीवन जगलो स्वतः आहे, हे माझं कर्तृत्व आहे असं मला वाटतं. आणि हा खरोखर दैवाचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि मला लक्षात येतं की बघ, हो काही काही गोष्टी ह्या खरोखर भाग्याच्या लागतात.
भक्ती बर्वे माझ्या पप्पा सांगा कोंडेचे या नाटकातून खऱ्याखुऱ्या अर्थाने व्यावसायिक रंगमंचावरती आली. विजया मेहतांचं खरोखर जे म्हणतात की व्यावसायिक नाटक पहिलं ते मला उत्तर हवं आहे. डॉक्टर लागूंचा काचीचा चंद्र, अशा अनेक गोष्टी सांगता येईल. कमलाकर सोनटक्के मुंबईत आल्यावरती त्याचं पहिलं नाटक ते माझंच होतं, रक्त नको उपचं परिभाव आहे, आणि सुहास जोशींचं सुद्धा ते व्यावसाय आहे. पण हा मी सगळा कर्तृत्वाचा भाग न समजता मी तो माझ्या भाग्याचा भाग समजतो. मला एक आठवतं, माझ्या पहिल्या नाटकाचा प्रयोग होता काचीचा चंद्रेच्या अगोदरचं सुद्धा स्वर जुळता गीत तुटे म्हणून. आणि त्या नाटकामध्ये जे माझे अभिनयातले गुरु मामा पेंडसे ते त्या नाटकामध्ये मध्यवर्ती भूमिका करत होते. एरवी मला अरे तुरे म्हणणारे नाव जेव्हा त्या नाटकाच्या तालमीलमाई जात असे तेव्हा ते आहो जाहो म्हणत असत. पहिला प्रयोग होता. मी अस्वस्थपणे येरा जारा गावात होतो. त्याच्यामध्ये मामा तिकडनं आले. मामा स्वतःचा मेकअप स्वतःच करीत. ते खलनायकाची मध्यवर्ती भूमिका करणारे मामा जरा उठा, काय समजा त्यांना बस, मला उठा बस असा नाही. आणि मामाने माझा चरणस्पर्श करून माझा नमस्कार केला. मी म्हटलं, मामा तुम्ही हे काय करता? मी तुमचा शिष्य. आज मी तुम्हाला नमस्कार करून तुमचे आशीर्वाद मागायचे तर तुम्ही मला नमस्कार. एक मिनिट थांबा. मी तुम्हाला नमस्कार नाही केला. मी सुरेश खरेंना नमस्कार नाही केला. मी तुमच्या नाटकातल्या तुमच्या मनातल्या, तुमच्या देहातल्या सरस्वतीच्या अंशाला नमस्कार केला आहे. मामांची ही दोनच वाक्य, या दोन वाक्याने मला आयुष्यभर जमिनीवरती ठेवलं. माझ्या नाटकांना जे काही यश मिळालं असेल तेव्हा मला नेहमी मनाने बजावत असे, बेटा हे तुझं यश नाही आहे, हे तुझ्यातल्या सरस्वतीच्या अंशातलं यश आहे. अशी माणसं भेटणं यश. आणि या संदर्भात ज्या वेळेला मला आज असं वाटतं की इथे पहिल्या नाटकाच्या संदर्भामध्ये की मी इथे आता माझं पहिलं नाटक कुठचं झालं काय झालं, त्याच्यानंतर प्रत्येक नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला लेखक अस्वस्थ असतो हे माझे लेखक मित्र सांगू शकतील. पण अगदी पहिल्या नाटकाचा पहिला लेखक आणि नवीनच येणारं नाटक आणि तरुण, त्यावेळेला तो फारच हा असतो. तर त्या ह्याच्या संदर्भात मला विजय तेंडुलकरांच्या वैऱ्याची रात्र या एकांकिकेतलं एक वाक्य आठवतं. तो असाच त्या नाटकातला लेखक, एकांकिकेतला लेखक अस्वस्थ असतो आणि त्यातला दिग्दर्शक असतो तो अरे यार कशाला काळजी करतो, तू काळजी करतो बोस. अरे समीक्षकांनी झोडपलं तर प्रेक्षक उचलतील, प्रेक्षकांनी पाठ फिरवली तर समीक्षक उचलतील, आणि प्रेक्षकानेही पाठ फिरवली आणि समीक्षकानेही झोडपलं तर सरकारी पारितोषिक टाक. आज 50 वर्षांनी सुद्धा असो. त्यामुळे जे अन्य पुरस्कार असतात त्याच्यामध्ये मला या पुरस्काराचं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. याचं कारण लेखकाला दिलेला हा पुरस्कार आहे. आपल्या सुदैवानं मराठी रंगभूमीवरती प्रेक्षकाला प्रेक्षक अरे निर्माते किंवा नट कितीच्याही पिढीचे असोत, आजच्या पिढीचे सुद्धा ह्या लेखकाचा मान आणि सन्मान ठेवतात. पण नाटकाच्या मी जेव्हा मालिकांचे लेखक आणि हे पाहतो तेव्हा त्यांना ज्या प्रकारची प्रेक्षकांकडून आणि श्रोत्यांकडून ज्या प्रकारची त्यांना ट्रीटमेंट मिळते त्याने मला खंत वाटते. आज आपण पाहतो
मी मालिका कशा असतात त्याच्या दर्जाविषयी बोलायला मी इथे उभा राहिलेली नाही आहे, पण एक गोष्ट मात्र निश्चित त्याच्यामध्ये की काहीही मालिका जर का वाईट असेल तर झोडपलं जातं फक्त लेखकाला. त्याच्यामध्ये त्यांनी पाणी घातलं, त्यांनी वाढवलं, त्यांनी सासवा सुना त्यांनी का केलं हे असं कोणी बघितलंय? मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही त्यांची बाजू समजून घ्यायला पाहिजे होती. आणि लेखक आणि तंत्रज्ञ हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहेत. त्यांचा जेव्हा या व्यासावर सन्मान होतो त्यावेळेला मला खरोखर असं वाटतं की ही संघटना आणि मानाची, हे खरोच मानाची आहे. नाव किती सार्थ आहे, पण त्यांनी केलेले असे मालिका, नाटक आणि चित्रपट. पण हे जे हे आहेत दिलेली पारितोषिकं ही खऱ्या खोट्या अर्थाने मानाचीच आहेत आणि दोन्ही अर्थाने मानाची आहेत. मी सांगितलं गेल्या माझं आता सध्या मी 10-12 वर्षच बनवा किंवा 5-7 वर्ष तर निश्चितच सत्कार पर्व चालू आहे, त्यामुळे सत्कार होत आहेत त्याच्यामध्ये. पण आजचा सत्कार मला जो मोलाचा वाटतो तो माझ्या माणसाने केलेला माझा सत्कार आहे, म्हणून अत्यंत मोलाचा वाटतो. आणि त्याबद्दल माझं मन भरून आलं आहे. मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि लेखक काय, तंत्रज्ञ काय, साधीसुधी गोष्ट नाटक त्याचं यश हे एकट्या व्यक्तीचं नसतं, ते संबंध टीमचं असतं. आणि त्या टीममध्ये अभिनेत्याला कौतुकं होतात, लेखकाची कौतुकं होऊ शकतात, पण जे बारीक सारीक पण कॉन्ट्रीब्युशन देऊन योगदान करून संबंध प्रयोगवरती उचलतात ते दुर्लक्षित राहतात. मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनाही आपण जिथे ज्या तऱ्हेने त्यांचा सन्मान केलात त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी माझे हे 4 शब्द संपवतो. धन्यवाद. याच खूप खूप आभार सर. याच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण एक प्रकाशन सोहळा संपन्न करणार आहोत. अलका नाईक डॉक्टर आणि लेखिका आहे. त्या वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं संकलित किंवा संपादित करतात. हे पुस्तक त्यांनी रत्नागिरीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या 1ली ते 7वीतल्या मुलांनी लिहिलेल्या कवितांचं पुस्तक त्यांनी प्रकाशित स्वतःच्या खर्चाने केलेलं आहे. आणि हा खूप चांगला उपक्रम. मी सरांना विनंती करतो की तुम्ही त्याचं प्रकाशन इथे करावं. पुस्तकाचं नाव आहे छकुल्यांचा आभाळ. धन्यवाद.